नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉइन करा। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती निसर्ग मनातला ही सिरीज सुरू आहे आणि कलातीर्थ भजनी मंडळाच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी निसर्गाविषयी आपले विचार स्वामिनी व्लॉग्सवरती खूप छान पद्धतीने व्यक्त करतायत आणि आपल्याला ते विचार ऐकता येत आहेत। त्यामुळे मला खूप छान वाटतंय। आजचा पण एपिसोड आपण आता लगेचच सुरू करूयात। नमस्कार, माझं नाव मंगल बाळकृष्ण शेटे। मी निंबाळकर तालीम चौकातच राहते। बाईंविषयी मला पहिल्यापासूनच ऐकायला मिळालं होतं। आता मला उशीर झाला, म्हणजे क्लास जॉईन करायचं वगैरे आधी मला माहितीच नव्हतं। मला आता इतकी गोडी लागली त्यांच्याविषयी आणि मी आत्ताच जॉईन झाली, मागच्या महिन्यातच जॉईन झाली आहे, तरी मला भरपूर गोडी लागली। आणि बाईंबद्दल खूप ऐकले मी, त्यांच्याविषयी आदर प्रेम सगळं म्हणजे बऱ्याच लोकांच्याकडून ऐकलं। वा वा। ते निसर्गाला मी मित्रच म्हणते। मी एक खेड्यातली मुलगी आहे, त्यावेळेसची लहानपणापासून खेड्यात राहिलेली काय, त्यामुळं मला निसर्गाची पहिल्यापासून गोडी काय। आमच्याकडे गाई म्हशी घोडे नाले सगळं आमचं ते लहानपणापासून आम्ही शेतीत वगैरे रमलेलो आहोत। बरोबर काय आणि निसर्गाबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे काय। निसर्ग म्हणजे काय, निसर्ग म्हणजे हवा पाणी बरोबर अग्नी सगळं निसर्गातच येतं बरोबर। पण मानव निर्मितीला मी एवढंच सांगते की जसं तुम्ही मित्रांना प्रेम करता तेवढं तसंच प्रेम तुम्ही निसर्गावर करा। कारण निसर्गावर फार अन्याय होतो आहे। लाकडं तोडणं, झाडाची फळं पानं तोडून बरोबर विनाकारण त्यांची कत्तल केली जाते। ती कत्तल थांबवावी यासाठी मी अगदी रिक्वेस्ट म्हणजे लोकांना विनंती करून सांगते की ती कत्तल लोकांनी थांबवावी आणि निसर्गावर भरपूर प्रेम करा। क्या बात आहे। आणि श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट। यामध्ये हे बीज गोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।